अमेरिका इराण युद्धाचा बडका उडालेला आहे। पर्शियन आखातात घुसखोरी केल्यास भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत। इराणचा अमेरिकेला सज्जड दम दिलाय। पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचे वातावरण आणखीनच गंभीर स्वरूप धारण करत आहे। अमेरिकेकडून संभाव्य लष्करी कारवाईची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। इराणने सुद्धा आता अमेरिकेला आणि त्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अतिशय कडक शब्दात ताकीद दिली आहे। पर्शियन गल्फ म्हणजे पर्शियन आखातात या संवेदनशील परिसरात कोणत्याही प्रकारची लष्करी घुसखोरी केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी स्पष्ट इशारा आणि भूमिका इराणकडून मांडण्यात आली आहे। एकीकडे युद्ध थांबण्यासाठी संपूर्ण जग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे दोन्ही देशांमधील हा वाद वाढतच चाललेला आहे। संघर्ष पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच चिंताजनक आणि भयानक होत आहे। या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच इराणच्या खातम अल अनबिया मुख्यालयाचे प्रवक्ते आणि ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्फगरी यांनी अतिशय सक्त शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सांगितलंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी असे म्हटलंय की ते इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेत आहेत। जर अमेरिकेच्या सैन्याने लष्करी हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर पर्शियन गल्फमध्ये अमेरिकन सैन्यांचा भयंकर नुकसानींना सामोरे जावे आणि त्यांना तिथेच जलसमाधी सुद्धा मिळेल असा कडक इशारा त्यांनी दिलाय। प्रसार माध्यमांच्या अहवालानुसार अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉन कडून इराणच्या विरोधात एका व्यापक आणि दीर्घकालीन लष्करी मोहिमेची आखणी केली जात आहे। या रणनीतीमध्ये खर्ग आयलंड आणि हर्मुझ समुद्र दोन्हीजवळील महत्त्वाच्या भौगोलिक क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश असू शकतो। असे असले तरी या लष्करी प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांची अंतिम मंजुरी मिळणार की नाही हे अद्याप पूर्णपणे समोर आले नाही। या सर्व घडामोडींच्या दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका स्वीकारली आहे। युद्ध रोखण्याच्या उद्देशाने 29 आणि 30 मार्च रोजी इस्लामाबाद येथे एक अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत। यातूनच शांततेच्या दृष्टीने एखादा महत्त्वाचा निर्णय समोर येण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, जागतिक महासत्ता आणि आखाती देश यांच्यात सध्या सुरू असलेला हा संघर्ष आंतरराष्ट्रीय शांततेसाठी अत्यंत घातक ठरू शकतो। युद्धाने कधीही कोणाचे भले झालेले नाही, त्यामुळे सर्वच प्रमुख देशांनी सामंजस्याने आणि राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढणे ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे। आपल्याला काय वाटतं नक्की कळवा आणि या युद्धाच्या या पार्श्वभूमीवर आपले मत नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।